मावल्या दिसतात। हरामखाना खरानी म्हणला की मराठ्यांच्या पोरी ओबीसीचे पोरं सुंदर असतात म्हणून मराठ्यांच्या पोरी त्यांच्या प्रेमात पडत्या। त्या कुत्रमाऱ्याने काल माफी मागितली, त्याला माफी जर मागायची तर ह्या आमच्या ज्या माय मावल्या आहेत मराठ्यांच्या, त्यांच्या पायावर नाक घासायचं, नाक आणि गाडवावर जोपर्यंत धिंड काढत नाही हरामखोर गुचाट्या तोपर्यंत तुला सुट्टी मराठा समाज देणार नाही। आज ओपन चॅलेंज आहे त्या वडापाव चोर हाकेला। त्यांनी 1 तारखेला जे आझाद मैदानावर हे दिलेलं म्हणते परमिशनचं, आम्हाला परमिशन भेटो नाही भेटो मागच्या वेळेस बी तो गुरत्न सदावर्ते यांनी आम्हाला अडवा आला होता। शेवटी आम्ही मुंबईला आझाद मैदानला बसलो आणि याही वेळेस जरी परवानगी भेटलेली नसली, मनोज दादांनी जर सांगितलं आझाद मैदानला घुसायचं तर आझाद मैदानला घुसणार, मंत्रालयात म्हणले तर मंत्रालयात हे मराठे घुसणार। मराठ्यांना कोणीच अडवलेलं नाहीये। मराठ्यांनी प्रत्येक गड काबीज केलेले, म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत मराठी गेलेले। त्यामुळे मराठ्यांना खाजवण्याचं काम करू नका। त्यांना जरी परमिशन मागितली असली, पहिला हक्क आमचा आहे, आमचं पहिलं आंदोलन। आणि मग ह्यो गुरत्न सदावरती गेला कुठं आता? ह्या लोकांनी, या 2-4 लोकांनी, यांचे तर 1500 बी लोक येणार नाही, तिथं 5000ची मर्यादा असते। यांना कस काय परवानगी? मग हा गुरत्न सदावरती पुन्हा कोर्टात का गेला नाही, माझा हा प्रश्न आहे। पुन्हा ते निजामी मराठी असं सुद्धा शब्द उच्चार करतात। हा, ते निजामी मराठे होत होते, तर ही माझ्या आजोबाची पैदाइश आहे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे। माझ्या आजोबाचे बाहेर अनैतिक संबंध होते, ते आत्ता उघडकीस आले आणि आमच्या आजोबाचं रक्त त्यांच्यामध्ये सळसळ करत आहे, म्हणून त्यांनी जास्त बोलू नये। कारण माझ्याच रक्ताचे आहे तुम्ही, पिस्तुल्या हो, म्हणजे नाजायज पिस्तुल्या हो तुम्ही, त्याच्यामुळे जास्त फडफड करू नका। जसं भाऊ म्हणले आमचं भांडण हे सरकारशी आहे। आम्ही मनोज जरांगे पाटील पाहिलं, तुम्ही चिरगुट चाटे हो, तुमचं कधी नाव घेत नाही। ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सरकारमध्ये जे असते त्याला मागितलं जातं। बरेच जण म्हणते यांच्या मागे शरद पवार साहेबाचा हात आहे, अमुक आहे तमुक आहे, तसं नाही। जे सत्तेत असलं त्यालाच मागितलं जातं। आता स्वतःचं पोरग बापाला आणि आईला मागन का दुसऱ्याला कोणाला मागेल, काकाला याला मागेल? त्याच्यामुळे जे सरकारमध्ये त्यांना मागितलं जातं ते त्या कुत्र्याचं त्यांना सांगणं आहे अजून बी, मराठा समाजाला डिवचू नका आणि जरांगे पाटलाला तर बोलूच नका। जरांगे पाटलावर बोलले की आमच्यासारखे जीव बी द्यायला तयार आहे, पण तुमची खैर नाही भेटावं। त्या कुत्र्या मारायला माझं सांगणं आहे।